शिक्षित उमेदवार प्राचार्य प्रियंका मोघे यांच्यामुळे यवतमाळ नगराध्यक्ष निवडणूक लक्षवेधी। यवतमाळ नगरपालिकेची निवडणूक यंदा चांगलीच लक्षवेधी ठरत आहे। नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार युतीच्या अधिकृत उमेदवार उच्च शिक्षित प्राध्यापक प्रियंका जितेंद्र मोघे यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक काट्याची होणार असल्याचे दिसतंय। बीटेक एमटेक पर्यंत शिक्षण घेतलेल्या प्राचार्य प्रियंका जितेंद्र मोघे यांनी यवतमाळच्या विकासाचे ध्येय घेऊन निवडणूक रिंगणात उतरले आहेत। त्यांनी स्पष्ट केले आहे की विकसित यवतमाळ, आनंदी नागरिक हेच माझे ध्येय असेल। मी केवळ नगराध्यक्ष बनण्यासाठी नाही तर यवतमाळच्या विकासासाठी कटिबद्ध आहे। आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या आशीर्वादाने आणि माधुरी मडावी यांनी केलेले विकासाचे कार्य अविरत सुरू ठेवण्याचा त्यांचा संकल्प आहे। प्राचार्य प्रियंका मोघे यांनी यवतमाळमधील मूलभूत समस्यांवर लक्ष केंद्रित केले। पाणी टंचाई ही केवळ समस्या नसून नागरिकांचा मूलभूत हक्क आहे असे सांगत त्यांनी आपल्या कार्यकाळात नियमित आणि शुद्ध पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नवीन जलस्रोत आणि वितरण प्रणाली सुधारण्यास प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले। यवतमाळला स्वच्छ व सुंदर शहर बनवणे, खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून दर्जेदार रस्ते आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करणे, नगर परिषदेचा कारभार 100% पारदर्शक ठेवणे आणि नागरिकांच्या समस्यांचे जलद निवारण करण्यासाठी ई-प्रशासन प्रणाली लागू करणे। प्राचार्य प्रियंका जितेंद्र मोघे यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की मी आश्वासने देणार नाही तर कृती करून दाखवेन। माझा भर सकारात्मक राजकारणावर आहे। तुमचे एक मत केवळ नगराध्यक्ष निवडणार नाही तर आपल्या शहराचे पुढील 5 वर्षाचे भविष्य निश्चित करणार आहे। मी यवतमाळला महाराष्ट्रातील एक आदर्श शहर बनवल्याशिवाय राहणार नाही। या निवडणुकीत मतदार राजा शहराचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला निवडणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे। प्रियंका जितेंद्र मोघे, यवतमाळ नगर परिषद अध्यक्षाकरिता काँग्रेस पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दिलेली आहे। माझं शिक्षण हे एमटेक झालेलं आहे आणि यवतमाळ हे मला शहर स्वच्छ आणि सुंदर करायचं आहे। यवतमाळमध्ये नगर परिषदेद्वारे जे रखडलेली कामे आहेत ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। हे जशा नागरिकांच्या जो हक्काचे सुखसोयी आहेत त्या मी मिळवून देईल, जसे की रस्ते झालं, स्वच्छ नाल्या झाल्या, रखडलेले रस्ते दुरुस्त करायचा प्रयत्न करेल। रोज पाणी भेटलं पाहिजे, स्वच्छ पाणी भेटलं पाहिजे याच्याकडे खास दक्षता देईल। परत नगर परिषदेची ज्या शाळा आहेत त्या कशा चांगल्या होतील, तिथे जास्तीत जास्त विद्यार्थी कसे येतील व त्याचा दर्जा कसा वाढवला जाईल याच्याकडे मी भर देईल। शहराचं कसं सुशोभीकरण होईल याच्याकडे मी लक्ष देईल। आदरणीय बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वाखाली मी ही निवडणूक लढवत आहे। जसे माधुरीताई मडावी यांनी काम केले त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी सगळे विकसित काम करेन। आशीर्वाद रूपी तुम्ही सर्वांनी मला निवडून द्यावे ही विनंती करते आणि तुम्ही दिलेल्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन। हिंदी मराठी